गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री हरिविजय अध्याय 25. श्री गणेशाय नमः. जो लावण्यामृत सागर सगुण लीला विग्रही यदुवीर मुकुटी तेज झळके अपार शशीमित्र झाकुळते दिक्चक्राची ये वदनी तेन तेज माये गगनी मकराकार श्रवणी दिव्य कुंडळ तळपती की ते अनंत विजयाचे उमाळे की प्रळय अग्नी उघडले डोळे की अनंत बाल सूर्य उगवले प्रकाशले स्वरूप तैसे मेरू पाठरे सुंदर वाहे सुवर्ण नदीचा पूर तैसा तिलक मनोहर विशाळ भाळे झळकतसे चंदन चर्चित शाम्य कांती सुवासे भरली द्वारावती जनघ्राण देवता नाचते निजानंदे करुणिया मुक्त फळांच्या रुळती माळा तेजे झाकती ते चंद्रकळा किती अनंत ब्रह्मांड गळा मोती करूपे डोलती ऐसा द्वारकेसी मुरहर रुक्मिणी मनचक चंद्रकचो मन कोरचंद्र की तो यस्वानंदमृत सागर भक्ता लागे अवतरला. 24वे अध्यायी चरित्र. झाले रुक्मिणीचे स्वयंवर विजयी होणे श्रीधर द्वारावती पातल्या यावरे यादव सत्राजित परमानुष्ठानी शुचिमंत प्रसन्न केला त्याने आदित्य बहुत तपे करुणिया मुख्य देवता सूर्य नारायण सूर्यानुष्ठानी श्रेष्ठ ब्राह्मण वरकड देवते कल्पते पुरुड चंड किरण प्रत्यक्ष सूर्यमंडल विलोकनी नित्य न करती जे का नमन ते अभागी परम अज्ञान अल्पायुषी जाणावे व्यासवाल्मादे ऋषी सकळ वर्णती अद्भुत सूर्यमंडळ सूर्य उपासक सदा सुशीळ यम काळ न वंदितया असो सत्राजिताचे नारायण तपांती झाला वो प्रसन्न मने माग इच्छित वरदान काय वचन बोले तो मने दर्शने पूर्ण मनोरथ ऐकोनी संतोषला आदित्य मग ते स्वयं मंतकणी उद्भूत प्रसाद देत सत्राजिता नित्य प्रसवे 18 अष्टभार सुवर्ण सूर्यासम प्रभा परिपूर्ण व्याधी सर्प व्याघ्र आवर्षण देव दिशातून या दुरिदाय तो मनी घेऊन त्वरित नगरासी आला सत्राजित गजरे उत्सव महोत्सव करीत स्वगृहाते प्रवेशला तो एके दिवशी सत्राजित गळा घालून या स्वसमत निजभारेशी त्वरित द्वारावती ये पातला दुरोणी देखता नृपवर म्हणती उतरला दिनकर दैत्ये गांधले म्हणून सत्वर शरण आला हरिते हरिसी सांगती सेवक जन भेटीसी आला सहस्र किरण मग बोले वासुदेव नंदन सत्राजित येत असे ऐसे बोलता वैकुंठनाथ तो अकस्मात आला सत्राजित मानदेवनी बहुत सभे माझी बैसविला स्वयंमत कमनी देखुनी तटस्थ झाले शवाजन तो नारद मुनी उठून कृष्णाकरणी लागला म्हणे हा स्वयंमत कमनी तुमचे कंठी असावा चक्रपाणी याचे तेज कौस्तुभ म्हणा होणे विषभ मज वाटत असे हरी म्हणे कैसा येईल हाता येरू म्हणे मी मागतो सत्राजिता मग बोले ते पद्मजात पिता म्हणे सर्वता नेंदितो मग म्हणे नारद मुनी तुमच्याही घरा येईल म्हणे यावरी ब्रह्मानंद येचे क्षणी सत्राजिता जवळ आला म्हणे धन्य धन्य तू सत्राजित तुझ प्रसन्न झाला आदित्य या स्वयंमतका म्हण्याचे तेज अमित ऐशी वस्तू तुझ दिदली ऐसा हा मनी सगुण जरी करसी कृष्णार्पण तरी त्रिभुवनी करते पूर्ण तुझी राया ठासविल ऐकता ऐसे नारद वचन सत्राजित झाला क्रोध या म्हणे तुमच्या सभे आजीपासून न यो आम्ही सर्वता कृष्णासे गोर सचोर महाकपटी अकर्मी जार हाची काय आणि मनिले नार या झाला थोर अद्यावंत ऐसे बोलून क्रोधे उठला स्वभारेसे नगरा गेला मनी नेऊन या देवारा ठेवला मग पूजला यथा सांग तो रायाचा धाकुटा सदोहर प्रसेन नामे महावीर तेने आपल्या कंठी हा मनी सुंदर एके दिवशी घातला सवे घेऊन तुरुंगदळ मृगयेसे प्रसेन निघाले तत्काळ तो एक मृगय देखला चपळ प्रसेन वेगे धनविला दळभार दुरी राहिला प्रसेन घोर कांतार प्रवेशला परी स्वयंमतंक तेजा गळा झळके धावता असंभव तेज देखोनी गिरिकिंदरे उठला पंचानन भयानक हाक देऊन प्रसेनावरी पडियेला अश्वासहित प्रसेन मारून सिंह चालला मनी घेऊन तो जांबुवंत हिंडत विपण त्याचे पंथी येतसे ते खुनिया मनियाचा तेज वेगे धानविला ते रक्षराज इतुक्या ऐकुयाचे मुष्टीघात येणे सहज सिंह मारून टाकिला 72 कोटी
रीस गणित तयांचे रूप एक जांबुवंत, जेणे मेरूवरुणी उडी अकस्मात पृथ्वीवरी घातली. ते वेळी सूर्यरथीचे चक्र मांडीस झटकले अनुमात्र. तो ब्रह्म याचा अवतार रामकार्यासह्य झाला. श्रीरामाचे परमप्रतिम पात्र राघव घडी बडे पुसे त्याचे विचार. तो बहुकाळाचा वृद्ध साचार परमचतुर पंडित जो. पूर्वी श्रीरामे रावण मारुनी अयोध्येस आला परतुनी. 11 सहस्र वर्षे पूर्णे राज्य केले रघुवीरे. एके दिवशी अयोध्यानाथ सवेसी बैसला असता समर्थ. तो कर जोडून जांबुवंत विणवतसे श्रीरामा ते. रावण कुंभकर्ण तुम्ही वधियले, बहुत राक्षस आम्ही मरदियले. मज परिमज सीते मल्लयुद्धासी मिसळले, ऐसा वीर न देखेचे. मग बोले जनकाजवर तुझसी भिडे ऐसा वीर. कोणी दिसतो साचार सांगे मज सर्वज्ञा. जांबुवंत म्हणे कैलास मजा, तुझवीन वीर दिसे दूजा. तुझशी झोंबी घ्यावे दे आता मनोरथ पूर्णासे पै. ऐकोनी हसनिला श्रीराम गोष्टी बोलविलासे उत्तम. परी श्रीकृष्णावतारी हा नियम पूर्ण करीन जानपा. सयस्समंतक मण्याचे काजे तुम्ही आम्हा भिडले सहजे. यावरी मजर गुराजे अवतारा आपला संभविला. मग पाताळ विवरी जांबुवंत बहुत दिवस काळक्रमित. सहज बाहेर आला अकस्मात तव तो मनी सापडला. सिंहावलोकने करुणी पहा मग गेला अनुसंधान. जांबुवंते मारुणे पंचाणन मनी घेऊन गेला हो. प्रवेशला विवरा भीतरी मनी बांधिला ते पाळण्यावरी. जांबुवंते नामे कुमरी बहु आवडे पितया ते. इतक्या वृत्तांत वरतला परी आळ श्री हरिहरीवर आला. म्हणती प्रसेन कृष्णे मारला मनी नेला चौरुनिया. लोकपाद बोलती जनी लागती एक काकाचे काणी. ऐसे कृष्णाय ऐसे करू नको करणे. मनी यासाठी सर्वथा सत्राजित पाठवित सांगोनी. मनी नेला मुचा बंधी मारुणी. कृष्णाशी सांगती सेवक जनी वर्तमान पै झाले. मग मने वनमाळी हा डाग लागला यादव कुळी. धुवून या तत्काळी शुद्ध करावा लागेल. सवे घेऊन यादव भार तुचू रंगदळ समग्र. मने शोधावया रुक्मिणीवर अरण्या माझी चालिला. जो वैकुंठपुरीचा सुकुमार तो शोधित बहु कांतार. तो देखील ते प्रवेशन कलेवर विरोधुनिया पडियेले. माग पाहिला गोपाळे तो उमटली ते सिंहाची पावले. मग तैशेची लोक चालले तो सिंहाचे देखले प्रेत वाटे. तेथून या उमटती रसाची पाऊले. मग तैसेचे पुढे चालले तो घोर विवर देखिले. लोक थोपले तेथेचे विवर दिसे भयानक. सकलांसी म्हणे द्वारकानाथ तुम्ही द्वारकेसी जावे सकलिक. सैन्य घेऊन माघारे मनी यावीन अवधारा. मी सर्वथा न ये द्वारकापुरा. 28वे दिवशी माघारा येईन सत्य जाणिजे. द्वारकेसी लोक आले समस्त अवघे नगर चिंताक्रांत. सत्राजित शापित आळ घातिला म्हणून या. रुक्मिणी होऊनी व्रतस्थ देवीचे आराधना नित्य करीत. क्षेमे याव्या द्वारकानाथ याची स्वार्थी करून या. असो इकडे विवारात प्रवेशला कमलोद्भवतात. कृष्ण प्रभेन प्रविवर उजळत अंधार तेथे कैसा हो. विवर क्रमियेले गोपाळे तो ऋषपातीचे ते नगर देखिले. पर्वताकार रीसव बैसले महाद्वार रक्षित. हाती धरुणी जपमाळ अवघे राम उपासक निर्मळ. रामकृष्ण सदाकाळ करती नेत्री लावूनिया. नगराभोवती मृगज पोवळे त्यावरही लिहिले राम नामावळे. असो तो नाटकी वनमाळे गुप्त रूपे आत गेला. जांबुवंताचे निजमंदरी कमलाक्ष कासरी. प्रवेशला तो पाखलावरी मनी बांधिला देखतसे. तव तो जांबुवंताचे अंगणा दृष्टी देखती जगन्मोहना. म्हणती याची या सुंदरपणा मदन उन्हा वाटतसे. दिव्य मुकुट करणी कुंडले अकर्ण पर्यत नेत्रोत्पले. सगुण सुरूप सावळे वदन सुहास उदार. चतुर्भुज तामाल नीळ गळा वैजंती देत डोल. पीतवासन वेल्हाळ कटी मेखला शोभतसे. मदन मनोहर सावळा अकस्मात कोठुनी आला. एकलाज सोडून ते वेळा श्रीरंगाशी बोलत. त्रैलोक्य सुंदरा मनमोहना कोमलंगा राजवनयना. तुझ विलोकतांचे नयना समाधान जाहले. जी कुशी ही मूर्ती निपुजली. धन्य धन्य तुझी माऊली. हे तुझे साठी वैसवले किती तपले तपनवळे. निद्रिस्ता हे जांबुवंत तो तेथून जाई त्वरित. हा जागा झाली अनिश्चित तू आग्रास सगळीची. हा तुझ तिथले जीवादान बेगी जाया आपुला स्थाना. वाट पाहात तुझे ललना कोणती प्राण घेरुनिया. मग बोले वेगी जाया आपुले स्थाना.
मग बोले द्वारका विहरी, मी जन्मापासून ब्रह्मचारी, राणी मजवरसी प्रीती धरी, परी मी उदास सर्वता, मी सर्वांचा आधी करता, मज नाही माता पिता, मी माया चक्रा परता, सगुण झालो भक्ता लागे, पालखा खाली वरी बांधला मनी, तो मज द्याल जरी सोडून, तरी मी उगीच जाईन येथून, न करी करणी विपरीत, मग म्हणती रे चतुरा, ह्या गोष्टी तो वरी सुकुमारा, जो शेवा आला नाही महावीरा, जांबुवंतासी जानपा, मग हसून या जगजेथे, दृढ घातिली माळ गाठी, पितांबराच्या पदर पोटी, खोवी उचलून माघारे, मग बोले भुजा पेटूनी, याचा बळगर्व सर्व हारुनी, म्हणून या वाकी सहित चरण, धरणीवरी आपटरी पै, तो जागा झाला जांबुवंत, नेत्र आपटून क्रोधे पाहत, तो वीर देखला अद्भुत, मग पुसत तयाशी, तू कोणाचा रे कोण, हरी मनी मनी आणला चोरून, तुझ जे शिक्षा करावया पूर्ण, विवरा माझे उतरलो, जांबुवंत म्हणे तुझ शिक्षा करीन, हरी म्हणे व्यर्थ काय बोलून, ऐसे एकताच वचन, महावीर लोटला, बाप भक्त वत्सल भाग्यवंत, निज भक्ताशी झोंबी घेत, जांबुवंतांचे मनोरथ पूर्ण करावया पातला, पिळती एकमेकांचे हात, हृदयावरी हृदया दळत, सवेची देती मुष्टी घात, वर्मकळा लक्षणीया, एकमेकाचे चरणी धरुणी, दोरी भिरकावती भिडवुनी, जैसे मेरू मंदार दोन्ही, एके ठाई मिळाले, की विष्णू आणि शंकर, की रोहिणी वराणे मित्र, की राम आणि भार्गववीर, तैसे दोघे दिसती, की सूर्यसूत आणि शुक्रकुमार, की पूर्वी मलयुद्ध केले थोर, तैसे जांबुवंत आणि यदुवीर, परस्पर युद्ध करते पै, 28 दिवस अहोरात्र, दोघे युद्ध करती महावीर, जांबुवंताचे शरीर झाले चूर युद्ध करिता, सत्वहीन देह होऊनी, मूर्छांगत पडला धरणी, कृष्णे वक्षस्थळे बैसुनी, म्हणे म्हणे देई वेगे, जांबुवंत म्हणे हा कोण वीर, प्रचंड पुरुषार्थासे थोर, मनोन या उघडून पाहे नेत्र, विलोकित कृष्णमुख, जो स्वेदमुख बिंदू धबकले भाळा, तेने कस्तुरी मळवट भिजला, अंगीचा चंदन पुसला, तुळशी वनमाला सुकल्या हो, जांबुवंत करी नामस्मरण रामस्मरण, मने देहांत आला की मज लागून, आठवेले रघुपतीचे ध्यान, धनुष्यबाणा समवेत, कृष्ण विचारी मानसी, राम रूप धरले या समयासी, ऐसे इच्छिता तेजोराशी, राम झाला श्रीकृष्ण, सुहास्य वदन राजीव नयन, हाती विराजे चाप बाण, जांबुवंत ते देखून सावध होऊन चरणी धरले, नयनी देखता सीतापती, तत्काळ शिरडे भरली शक्ती, सवेची अवलोकोनी पाहे मूर्ती, वारंवार सप्रेम, श्रीराम रूप देखता दृष्टी, ब्रह्मानंदे भरली सृष्टी, मग राम म्हणे एक गोष्टी, जांबुवंता ऐकपा, रामावतारी युद्ध वरदान, ते पावले की तुझ लागून, ऐसे बोलून जगत जीवन, जांबुवंतासी भेटला, सद्गतीत झाला जांबुवंत, म्हणे पुरले मनोरथ, जो राम तोच कृष्णात अभेद रूप संचारले, मग श्रीकृष्णाचे आसनी बैसोनी, षोडशोपचारे पूजा करुणी, श्रीकृष्ण सांगितले वर्तमान, कमनीयचे, जांबुवंत आणि यदुनायका, म्हणे माझी कन्या जांबुवंती सुरेखा, ते अंगीकारावे कंसांतका, वारी म्हणे आनंदेई मी, कार्य जाणून ऋषिकेश, अवश्य म्हणे जांबुवंतास, तव तो अत्यंत उत्तम दिवस, लग्न तत्काळ धर्यले, जांबुवंते आपले वनचर, वराढी मिळविले अपार, देखून या कोटिका सुंदर, वनचरे तटस्थपै होते, लग्न घटिका जवळी आली, धावती वराडी आस्वली, नवरी हळदे लागली, कृष्णाशी चरचली उरले ते, आस्वले वराडे मोठे मोठे, भयासुर वदने विशाल पोटे, अंतपट धरती नेटे, मंगलाष्टका पैमंती, ओम पुण्याह म्हणून दोघा लाविले ऐक्य लग्न, तो नारद मुनी येथे येऊन अकस्मात उभा ठाकला, हसे आले नारदासी, म्हणे उत्तम केले ऋषिकेशी, नवरी देखता मानसी, संतोष मज वाटला, तू मदन मनोहर तमाल नीर, परी नवरी पाशी केस पुष्कळ, ऐसे तू पुढे घेऊन वल्हाळ, कैशी नांदशी सांगपा, हिचे स्वरूप देखुनी, मज उनी वाटे रुक्मिणी, द्वारकेचे लोके पाहुनी, बहुत संतोष होतील, बरे आता क्षणभरी, तुमचे हळदी उठणे पाहुणी निर्धारी, मग जाईन द्वारकापुरी, लोका लागे सांगावया, तो हळदी लावणी मनमाळी, काढी नवरीच्या अंगीची मळी, तुझी
सासू हरिम्या नाही पा देखिली ऐसे प्रवशली कन्यारत्न मग हासे चक्रपाणी म्हणे बैसा क्षणभरी नारद मुनी कृष्णा तेव्हा हाती धरुणी आपणा जवळी बैसला हरी म्हणे ना काही गायन करावे आजी जे सुदिन मंगलदायक परम कल्याण गाऊन श्रवण तृप्त करी नेंदी हरिवचनाची मान नारदासी चढविला अभिमान म्हणे कोण हा पुढे करू गायन कोण सुजाण येथे असती अभिमान जाणूनी माधव झाडावया नारदाचा गर्व कौतुक दाविले अपूर्व एकारिसा बोलविला चिमनाचा स्वर येऊनी हरीच्या पुढे बैसे आसन घालूनी मग त्यासी पुसे भगवान काही गायन येते की तो म्हणे हरी तुझे दये करून करीड मी आत्ताच गायन म्हणे विना नारदाचा एक क्षण मज पासी देजे नारद म्हणे दोन्ही तंत तोडून टाकशील अकस्मात हरी म्हणे तो समस्त कळा जाणत गायनाच्या मग विना त्याच्या हाती दिधला तेने स्वरांचा थाट बैसविला तोची नारदाचा गर्व हरला म्हणे नवल कळा तेथे असे येणे साही राग 36 भार्या 64 मूर्छना दावनिया अनेक उपरागाच्या क्रिया गायल्या तेव्हा श्रीसाने गीत प्रबंध नृत्य कळा दावणी तोषविला गोपाळा मग सांबडे नामे ते वेळा हरीच्या लीला आरंभली सांबडे स्वप्रेम गायन तेथे लुब्धाचे मनमोहन हरी डोले आनंदे करून धावणी आलंगन देती तया मग नारदेही उठवूनी बांधले अस्विलाचे चरण विरोनिया गेले पाषाण त्याचे कीर्तन ऐकता हरी म्हणे रे गुणवता भागला श्री पुरी आता तेने टाळविना तत्कालत ठेविला खालता तो शिळा गोठल्या सर्वही विना टाळते वेळा शिळे माझे ते गुंतल्या नारदही काढावया गेला तव तो सर्वथान निघेचे आश्चर्य झाले सकळा म्हणती गायन ऐकता विरळल्या शिळा मग नारदे गायनाच्या कळा नाना रीती दाविविल्या परी शिळा कध्यान विरती मग म्हणे जय जय श्रीपती तुझे अद्भुत कर्तव्य गते ब्रह्मादिकानने नावे मग अनेक एकरीस बोलवूनी त्याच्या मुखे करविले गायन तत्काळ शिळा गेल्या मिळून विना टाळ काढिला मग अनेक एक केले अद्भुत जैसे रंभेजे रूप विराजित त्याहूनही विशेष जांबुवंत दिसत नारद विकस्मत पाहत असे असो 4 दिवस झाला सोहळा मनी मग आनंदन दिधला कृष्ण जांबवती घेऊन निघाला वेगे परतला द्वारकेसे अनेक अश्व गजरथ जांबुवंत अंदन देत जांबुवंती सहित श्रीकृष्णात मिरवित आला द्वारकेसे सभेशी आणिला मनी दाविला ते समजता लागुनी मग सत्राजित बोलवणी समय सस्यमंतक हाती दिधला परी अमलज्जित सत्राजित अधोवचने खाली पाहत म्हणे हा रुसला की कृष्णात म्यानास ताळ घातला मजवरी रुसला ऋषिकेशी मज कालत्रयाची नाही यश काय करू ऐसी यश जगन्यवासा समजे कैसा म्हणे सत्यभामा आणि हा मनी देऊन या समजावू चक्रपाणी मग कृष्णापुढे हात जोडून करी विनवणी सत्राजित माझी सत्यभामा सुंदर कन्या ते अंगीकारवी जगज्जीवना कृष्ण म्हणे मान्य केले वचना लग्न धरले तत्काळ परम उल्हासले लावणी लग्न सत्यभामा केली कृष्णार्पण वरी म्हणे दिदला आंदन आणि बहु धनम गजरथ कृष्ण म्हणे सत्राजित तुम्ही खेदन करावे आता आम्ही ते वरद चतुर्थीचा चंद्र आवचिता देखिला होता गोकुळी गायी घेऊन या येता देखा गोखोरी साचले उदक त्यात बिंबला तो मृगांक तो म्या दृष्टी देखिला म्हणून याला हा आळ मग बोलले सत्रांजित भूपाळ गणेश चतुर्थीस चंद्रमंडळ कार्यनिमित्तन पाहावे श्रीकृष्ण म्हणे कैलासासे प्रदोष काळी दर्शनाशी आपले वाहिन विमाने वेगेसे सुरांचे भार चालले इंद्र चंद्र वरुण कुबेर अष्टवसु गंधर्व किरणर मुष्कारूढ शिवपुत्र गजबदन चालिला शिवगौरी चढताच खाली झाली दाटणी गणेश पेडला मुशकावरुणी मागोती बैसला सावरुणी तो चंद्र गगनी हासला ते गजबदन जाणोनी शाप दिला दारुणी जो तुझे करेल मुख अवलोकन त्यावर येती अपजाळ ऐसे चंद्रे ऐकिले मुख आपुलेचे आच्छादले मग सकल देवी प्रार्थिले गजबदनासी ते वेळे केली देवी बहुत स्तवन तेने गणेश झाला सुप्रसन्न देव म्हणती चंद्राचे शाप मोचन करावे जी कृपाळुवा मग चंद्र आणून ते अवसरी
घातले गणपतीच्या पायावरी. म्हणे माझे वरद चतुर्थीचे निर्धानी वदन त्याचे न पाहावे. वरकड दिवस अवघे मुक्त परी वरद चतुर्थीस न पाहावा सत्त. सत्राजित म्हणे कृष्णनाथ पूर्व वृत्तांतायसा हो. जो चंद्र गोकुळी पाहिला या लागे वृथा आळाला. मग हरी आपुले म्हणे भूपाळा एक गोष्ट ऐकिजे. आम्हासी सत्यभामेशी ऐशे दिदले रत्न आमचे समाधान. हा म्हणे तुम्हीच जा घेऊन अग्रहे कृष्णे दिधला. मनी घेऊनी सत्राजित आपल्या ग्रामासी पावला त्वरित. दिवस लोटले बहुत एक अनर्थ जाहला. शतधनव्याचे नामे यादव जान त्याशी सत्यभामा द्यावी लग्न करून. हा पूर्वी नेम होता तो सांडून. कन्या दिदली श्रीकृष्णा ते सत्यभामा माझी ललना. ते कैसी दिदली श्रीकृष्णा तो द्वेष मणी धरुणी जाना. शतधन्वा पातला विश्वासुनी आला घरात. तो निजला असे सत्राजित त्याचे शिरच्छेद करून त्वरित. मणी घेऊन पळाला द्वारके माझी असे तो गुप्त. तो सत्यभामेसी झाले श्रुत की सत्राजिताशी करुणी घात. मनी नेला शतधन्वाने ते वेळी पांडवाचा समाचार. रामकृष्ण गेले होते हस्तिनापुरा. मागे वृत्तांत झाला ते सत्वरा. सत्यभामेशी कळला पै शरीर टाकेले धरणी. पितयाशी गुण आठवुनी म्हणे सत्राजित तुझ कोणे स्थानी. येऊन या भेटू आता बुडाले माझे माहेर. रुक्मिणीसे कळला समाचार. सत्यभामेच्या मंदिरा सत्वर जगन्माता पातली. देवकी वासुदेव उग्रसेन करती बहु समाधान. मग ते सुखासने बैसून हस्तिनापुरे चालले. संगे घेतली बहुत सेना. येऊन भेटली जगन्मोहना. सांगून सर्व वर्तमाना. शोक करती अद्भुत. शतधन्व्यासी मारले सत्राजित. ऐकोणी राम हरी झाले संतप्त. आले द्वारकेशी सत्यभामे सहित. झाले श्रुत सद्धन्वण्याचे पर्यम भयभीत. झाला म्हणी आकुराशी ठेवे म्हणे येथे ठेविला म्हणी. म्हणे ते सेमंत कदे केवळ तरणी न लपे कोठे सर्वता. आकुरा तो परमविश्वासी म्हणून म्हणे ठेविते तुझ पाशी. एरू म्हणे हे गोष्टी ऋषिकेशी कळल्या अनर्थ होईल. द्वारके बाहेर शतधन्वा पळत तो तुरंगी रामकृष्ण बैसत. पूर्व समुद्रापर्यंत पळाला तेव्हा सद्धन्व्या. मग श्रीरंगे सुदर्शन टाकेले. सद्धन्व्याचे शिर उडविले. कलेवरे समुद्र तरी पाडेले. तरी म्हणे पग नाही त्या जवळी. परतोनी आले द्वारकापुरी. नगरी पेटले डांगोरा. कोणे चोराशी दिदला थारा. मणी सत्वरा नेजे ते आकुरे ऐकूनी. भयभीत झाला मणी. मणी आपुल्या संगे घेऊनी गेला पळूनी वाराणसी. घेर सांगती चक्रपाणी आकुर घेऊन गेला मणी. परिनिरापराधी भक्त शिरोमणी भय करुणी बाहेर गेला. मग बोले यागवेंद्र अन्य नसतानु मात्र. माझा प्राणसखा क्रूर गेला न कळे कोणीकडे. आकुरा सारखे निधान तो सात्विक आणि प्रेमळ पूर्ण. मज नगमे सखया विन जगज्जीवन बहुकष्टी. आक्रूरा कारणे श्रीहरी रात्रंदिवस चिंता करी. तो 12 वर्ष द्वारके विन आकर्षण पडियले. बहुत केले प्रयत्न परी कदा न वर्ष घन. तो अंबरे ते देववाणी वदे वचन समस्त जन ऐकती. आक्रूरा हे वाराणसी नगरी. तो जरी आणाल द्वारकापुरी तरी जलगत वर्षलीन निर्धारी. निश्चय हा जाणिजे तो दूत मुखी वार्ता आली समग्र की आनंदवनी करी आहे अक्रूर. मनी सुवर्णाचे प्रवसे अष्टभार. धर्म अपार करत असे भीमारथीचे जे का घट. आकुरे बांधले असती सघट. अद्यापि न जन देखती स्पष्ट. अक्रूर घाट नाम त्याचे. मग श्रीकृष्ण उद्धवासी वेगे धाडिले वाराणसीशी. तो अक्रूर झाला तापसे कृष्ण स्मरणे रत सदा. मग उद्धवे वर्तमान सांगूनी आणिला रथावरी बैसूनी. भेटले अक्रूर आणि कृष्ण प्रेमे करून ते बदा. अक्रूरे हरिपुढे आणून ठेवू नये सांगितले सकळ वर्तमान. हरी मने मनी नवे हा अग्न घेतले प्राणभूतांचे. 2 वेळा हा मनी अंधना आला ते आम्हा लागुनी. प्रसिन्न सत्राजितासे मारुणी आमचे सदनी प्रवेशला. जेथ वसे तेथे वस्त तेथेच न प्रार्थती ती अनर्थ. या लागे मुनी उपाधी रहित अरण्यात वस्ती हो. जवळी असता उपाधी नसतेच जडी आधी व्याधी. या लागी विरक्त त्रिशुद्धी हिंडती उदास होऊन या. असो कृष्ण सत्यभामेशी बोलावुनी तिचे बहुत समाधान करुणी. प्रतिने हस्ते दिदला मनी ठेवी सदनी म्हणून या. असो परुजन्य ते अवसरी अद्भुत वर्षला द्वारकेवरी. भक्तमहिमा कंसारी नाना परी वाढवित. हे संयमतक हरण कथा आता गाता अथवा श्रवण करता. हरे सकल संकट चिंता आवडी धरिता सप्रेमे. हरि विजय ग्रंथ नृपवर नाना इतिहास याचा दळभर. एक प्रचंड वीर पाप संहार क्षणे करती. ऐसा हा हरिविजय भूप सुरेख.
श्रवणार्थी भाविक याचक ते संतुष्ट होते सकलिक श्रवण मनन करता हो केले जे सकल श्रवण ते मनने विचन व्यर्थ जान जैसे जोडले बहुत धन परी ते जतन न केले मननाविन श्रवण करी जैसे कापालथी घागरी परिजन्यात ठेविले जन्मावरी परी आंतरी बिंदुन जाय श्रीधर वरद ब्रह्मानंद जरी कृपा करीत तो वैद्यवंद वेदवैंद तरी जर दही ठसावे बोध भेदाभेद निरसुनिया इथे श्रीहरिविजय ग्रंथ समस्त हरिवंश भागवत सदा परिसोत संत भक्त पंचविष्मोध्याय गोडः श्रीकृष्णार्पणमस्तु गोपाल कृष्ण भगवान की जय।